नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांचे इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. आज आपण MIDC 2023 ची जी काही प्रिपरेशन स्ट्रॅटेजी आणि जो सिलेबस आहे तो नेमका कसा टॅकल करायचा, तर या सगळ्या गोष्टींबद्दल आपण प्रॉपर डिस्कशन करणार आहोत. चला तर मग आजच्या सेशनला सुरुवात करूया. आजचा हा सेशन स्पेशली कडून मेकॅनिकल इंजिनिअरसाठी आहे, परंतु इलेक्ट्रिकलचे स्टुडंट देखील या सेशनचा फायदा घेऊ शकतात. कारण यामध्ये मी मेकॅनिकलचे जे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत तर ते सांगणार आहे, जेणेकरून तुमच्या प्रिपरेशनमध्ये तुम्ही जर इलेक्ट्रिकलच्या स्टडी सोबत मेकॅनिकलचे हे टॉपिक जर केले तर तुम्हाला या गोष्टीचा नक्कीच फायदा होईल. सो चला या सेशनला सुरुवात करूया. तर वाय टू स्टडी. आता कुठल्याही गोष्टीचा अभ्यास करायच्या अगोदर आपला वाय हा क्लिअर होणं खूप गरजेचं असतं. कारण जोपर्यंत तुम्ही अभ्यासच का करताय ही गोष्ट समजणार नाही, तोपर्यंत तुमचं माइंड स्टेबल राहणार नाही आणि तुम्ही एका गोष्टीवरती फोकस करू शकणार नाही. सो वाय टू स्टडी या प्रश्नाचं उत्तर देताना हे काही 3 पॉइंट आहेत ते मला आठवले की ही ग्रेट ऑपॉर्च्युनिटी आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही कोर टेक्निकल फील्डमध्ये काम करणार आहे. कारण MIDC मध्ये असिस्टंट इंजिनियरच्या जागा आहे, तर त्याच्यामधलं जे पण काही वर्क आहे ते टोटली तुमच्या फील्डचे रिलेटेड आहे किंवा कोर मेकॅनिकलच्या रिलेटेड आहे. सो तुम्हाला एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे की कोर मेकॅनिकल मध्ये काम करण्यासाठी. त्याच्यानंतर एक टेक्नो मॅनेजरियल वर्कचं एक कॉम्बिनेशन आहे या फील्डमध्ये काम करताना. कारण तुम्ही असिस्टंट इंजिनियर ज्यावेळेस असतात त्यावेळेस तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला गोष्टी डील कराव्या लागतात. काही गोष्टी या मॅनेजरियल लेवलला असतात, काही गोष्टी टेक्निकल लेवलला असतात. तसेच तुम्हाला टेंडर्स किंवा ई निवेदिता या बऱ्याचशा गोष्टींकडे तुम्हाला काम करावं लागतं. सो टेक्नो मॅनेजरियल वर्क तुम्हाला या MIDCच्या असिस्टंट इंजिनियर पोस्टवरती करायला मिळणार आहे. त्याच्यानंतर ग्रेट सॅलरी स्ट्रक्चर. या पोस्ट सॅलरी स्ट्रक्चर 44,900 पासून स्टार्ट होतं. म्हणजे हे 44,900 तुमचं बेसिक पे स्केल असणार आहे. त्याच्यावरती TA, DA, HRA बाकीचे बरेचसे अलाउन्सेस मिळून तुमची सॅलरी ही इन हँड 80,000च्या जवळपास जाणार आहे. इट इज व्हेरी बिग अमाऊंट. कारण तुम्ही जर फ्रेशर मेकॅनिकल इंजिनियर असाल किंवा तुम्ही 1-2 वर्ष जॉब एक्सपिरियन्स जरी घेतला असेल तरी 80,000 पर मंथ इतकी सॅलरी ही फ्रेशर मेकॅनिकल इंजिनियर्सला होणं इतकं इझी टास्क नाहीये. कारण कोरमध्ये आपल्याला माहिती की ग्रोथ आपली स्लो आहे. त्याच्यामुळं हे जे सॅलरी स्ट्रक्चर हे खूप टेम्पटिंग आहे असं म्हणायला काय हरकत नाही. सो या तीनही गोष्टीसाठी तुम्ही प्रॉपरली तुमचा अभ्यास MIDC साठी केला पाहिजे. आता व्हॉट टू स्टडी मध्ये आपल्याला हे टॉपिक आहेत. पहिलं म्हणजे मराठी. आता मराठीसाठी काय करायचंय, मोरा वाळिंबे सरांचं जे पुस्तक आहे तर त्या पुस्तकातून तुम्हाला ग्रामर करायचंय. तसेच मोरा वाळिंबे सरांच्या पुस्तकाच्या दुसरा जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये मराठी वोकॅब आणि सर्व गोष्टी आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला पॅसेज देखील याच्यामध्ये विचारले जाणार आहेत. सो मराठी हा असा टॉपिक आहे की ज्याच्यामध्ये मुलं आउट ऑफ मार्क मिळवतात आणि तिथं एक त्यांच्या प्रिपरेशनला किंवा त्यांच्या त्या स्कोरमध्ये एज मिळून जाते. सो मराठी हे खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्याच्यानंतरचा सेकंड इम्पॉर्टंट टॉपिक आहे इंग्लिश. की इंग्लिशमध्ये सुद्धा पॅसेजेस आहेत, व्होकॅब आहे, त्याच्यानंतर ग्रामर आहे. या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही प्रॉपरली जर अभ्यास केला तर इंग्रजीमध्ये सुद्धा तुम्हाला मॅक्सिमम मार्क्स मिळू शकतात. त्याच्यानंतर GK वाला सेक्शन आहे तो थोडा अनप्रेडिक्टेबल आहे, तरी पण यामध्ये तुम्हाला मार्क मिळू शकतात जर तुम्ही स्टॅटिक डाटावरती फोकस केला, खूप डायनेमिक डाटाकडे पळाले नाही तर. जर तुम्ही हिस्ट्री पॉलिटी खूप जास्त वाचत बसले तर GK मध्ये मार्क मिळवणं खूप इम्पॉसिबल टास्क आहे. कारण 2 किंवा 3 महिन्याच्या याच्यामध्ये पूर्ण टेक्निकल सिलेबस मराठी, इंग्लिश, हिस्ट्री, जिओग्राफी करणं इतकं इझी टास्क नाहीये. सो लिमिटेड टॉपिक तुमचे काढून ठेवा की जे तुमचा स्ट्रेंथ आहे किंवा जो तुमचा कोर पार्ट आहे. कारण काही विद्यार्थी असे असतात की ज्यांना न्यूजच्या कॉन्टॅक्टमध्ये राहणं आवडत असतं, म्हणजे त्यांना करंट अफेअर्स डील करणं एवढं अवघड जात नाही. सो तुम्ही त्याच्याप्रमाणे तुमचे GKचे टॉपिक घ्या आणि त्याच्यानुसार तुमचं प्रिपरेशन करा. त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे MIDCचा लॉ. हा जो क्वेश्चन आहे ना, हा जो पार्ट आहे ना, इथे आउट ऑफ मार्क्स मिळतात. कारण याचा जो लॉचे जे क्वेश्चन्स आहेत ते वेल डिफाईन आहेत आणि त्याच्यावरती येणाऱ्या ज्या क्वेश्चन्स आहेत ते आपण प्रेडिक्ट पण खूप चांगल्या प्रकारे करू शकतो. सो MIDC लॉ मध्ये मार्क जायला नाहीच पाहिजे. MIDC लॉ मराठी, इंग्लिश, त्याच्यानंतर आणि मराठी, इंग्लिश आणि GKचा 50% पार्ट जरी तुम्ही पकडला तरी नॉन टेक्निकलला तुमचे इतके मार्क्स येणं गरजेचंच आहे.
आता मेकॅनिकलचं टेक्निकल आणि इलेक्ट्रिकलचं टेक्निकल. आता कसं आहे, जे पण काही मेकॅनिकल इंजिनियर्स आहेत त्यांचं कोर मेकॅनिकल स्ट्रॉंग आहे, पण इलेक्ट्रिकल तेवढ्या प्रमाणात स्ट्रॉंग नाहीये. परंतु तुम्ही विचार करा, जेव्हा आपण 10th स्टँडर्ड मध्ये, 11th-12th मध्ये किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा डीसी मशीन्स, त्याच्यानंतर 3 फेज इंडक्शन मोटर, त्याच्यानंतर आयसीज, ह्या गोष्टींचा आपण अभ्यास केलेलाच आहेत ना कुठे ना कुठेतरी. किंवा आपल्याला एक मेकॅट्रॉनिक्स नावाचा सब्जेक्ट होता, त्याच्यामध्ये पण देखील आपण बऱ्याचशा गोष्टी पीएलसी वगैरे शिकलेलोच आहेत. सो इलेक्ट्रिकलचं सब्जेक्टचं प्रिपरेशन करणं इतकं देखील अवघड नाहीये. तुम्ही मेकॅनिकलचं जर तुम्ही 100% प्रिपरेशन तुमचं चांगलं झालं असेल तर इलेक्ट्रिकलचं एक 50% पार्ट तरी तुम्ही करून जाणं गरजेचं आहे. कारण जर तुम्ही दोन्ही गोष्टी जर करणार नाहीत आणि तुम्ही डिरेक्टली पेपरला जाणार तर तुम्हाला खूप हार्मफुल इफेक्ट होणार. कारण बघा, लास्ट टाइम जेव्हा पेपर होता त्यावेळी कट ऑफ 140चा काहीतरी होता फिमेलचा, आणि मला 120 मार्कांच्या रेंजमध्ये होते. परंतु ते का होते, कारण मी इलेक्ट्रिकलचा थोडा सुद्धा अभ्यास करून गेली नव्हती आणि हे लॉ बद्दलही मला काही आयडिया नव्हती. सो अशा प्रकारचा लॉस तुम्हाला होऊन जातो. कारण नुसतंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग चांगलं असून, जीके इंग्लिश मराठी जीके चांगलं असून फायदा नाही. तुम्हाला लॉ आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा ऍटलीस्ट 60% पार्ट किंवा जे कोर इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट्स आहेत ते तरी तुम्हाला करून जाणं गरजेचं आहे. आता मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे जे कोर सब्जेक्ट्स आहेत त्याच्याबद्दल बोलूया. कोर मेकॅनिकल, त्याच्यामध्ये पहिला आहे सॉम, सेकंड आहे टॉम, थर्ड आहे FM, फोर्थ आहे प्रोडक्शन, सॉम टॉम FM प्रोडक्शन, आणि पाचवा आहे RAC. RAC मी कोर का, आणि थर्मोडायनॅमिक्स एक. तर ह्या गोष्टी इलेक्ट्रिकलचे जर स्टुडंट असतील, तुम्ही हे 5 सब्जेक्ट खूप चांगल्याने करून जावा. याच्यापैकी तुम्हाला प्रोडक्शन थोडासा डिफिकल्ट जाईल कारण खूप थेरीवाला पार्ट आहे, परंतु अदर जे 4 सब्जेक्ट आहेत तर ते कॉन्सेप्च्युअल असल्यामुळं आणि ते इंटरेस्टिंग आहेत. आणि तुम्ही जर टेक्निकल मेकॅनिकलचा अभ्यास करत असाल तर युट्यूब वरती पण खूप सारे सेशन्स आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही डिरेक्टली सॉमचा टॉपिक टाकला आणि युट्यूबला सर्च केलं तर तुम्हाला 4-5 व्हिडिओज तर एका ह्याच्या खाली मिळूनच जातील. सो अशा प्रकारे तुम्ही टेक्निकलचा अभ्यास करा इलेक्ट्रिकलच्या मुलांनी मेकॅनिकलसाठी. आणि मेकॅनिकलच्या मुलांनी इलेक्ट्रिकलचे जे लाइटनिंग सिस्टीम आहेत, त्याच्यानंतर इंडक्शन मोटर्स आहेत, त्याच्यानंतर डायोड्स वाला जो पार्ट आहे, तो जो इझी वाला पार्ट आहे, तो इझी वाला पार्ट व्यवस्थित कम्प्लीट करा. आणि म्हणजे कसं की सपोज 50 मार्क्सचं टेक्निकल आहे, तुम्हाला MIDC ला विचारलं जाणार आहे, तर 25 मार्क तुम्हाला तुमच्या फील्डचे रिलेटेड आहेत. 25 पैकी 22-23 तुम्ही स्वतःच्या फील्डमध्ये मिळवताना इतक्या चांगल्या पद्धतीने तुम्ही तुमच्या फील्डचं प्रिपरेशन करा. आणि अदर जी फील्ड आहे की म्हणजे मेकॅनिकल वाल्यांना इलेक्ट्रिकल करायचं असेल किंवा इलेक्ट्रिकल वाल्यांना मेकॅनिकल करायचंय, तर 25 पैकी ऍटलीस्ट 15 क्वेश्चन्स तरी तुमचे करेक्ट आले पाहिजे, या हिशोबाने तुमचं प्रिपरेशन करा. कारण जर तुम्ही कुठलीही परीक्षा बघताल ना तर 60% पेपर इझी असतो, त्याच्यानंतर उरलेला 20% पेपर हा मॉडरेट असतो आणि 20% पेपर हा डिफिकल्ट असतो. आपल्याला टार्गेट काय करायचंय, आपल्याला मेकॅनिकलचे इझी, मॉडरेट आणि हार्ड, डिफिकल्ट हे सगळे क्वेश्चन्स आपल्याला आले पाहिजे, या दृष्टीने आपल्याला मेकॅनिकलचा अभ्यास करायचा आहे. आणि इलेक्ट्रिकलचे तुम्हाला इझी तर सगळे आलेच पाहिजे आणि थोडेसे मीडियम लेवलचे पण 10%, म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग जर तुमचं 90% झालं असेल तर 90% जर तुमचं मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग तुमचं एक 60% पर्यंत तरी किंवा 50% पर्यंत तरी होणं गरजेचं आहे. तर ही पोस्ट तुमची चांगल्याने निघू शकते. कारण खूप असे स्टुडंट आहे की जे दोन्हीचा अभ्यास करणार, बिकॉज आता BMC येणार आहे. तर BMC आपल्याला माहिती की बहुप्रतीक्षित भरती असते आणि BMC मध्ये सगळ्यांचं ड्रीम असतं की जॉब करायचं, कारण मुंबई सारख्या सिटीमध्ये राहायला मिळतं आणि तिथं एक चांगल्या रेप्युटेशनचा तो जॉब आहे, सेक्शन इंजिनियरचा पण आणि ज्युनियर इंजिनियरचा पण. सो त्याच्यासाठी तरी इलेक्ट्रिकलचा आणि मेकॅनिकलचा स्टडी करणारे स्टुडंट आहेत, परंतु तेवढ्यातल्या तेवढ्यातही देखील तुम्ही एवढ्या प्रिपरेशन मध्ये अभ्यास प्रॉपरली करू शकता. त्याच्यानंतर टाइम टेबल, आता हाऊ टू स्टडी म्हणजे आता कुठल्या पण एक्झामचा स्टडी करताना सगळ्यात पहिल्यांदा टाइम टेबल खूप इम्पॉर्टंट ठरतं. कारण टाइम टेबल इज अ थिंग जी प्रत्येकाची बॉडीनुसार किंवा प्रत्येकाच्या हॅबिटनुसार ही चेंज होत जाते. परंतु टाइम टेबल ठरवण्याचा मिनिंगच हा असतो की आपण एका सर्टन दिवस किंवा सर्टन टाइम आपण एखाद्या सब्जेक्टला प्रोव्हाइड करतो.
याचा मिनिंग असा की तेवढ्या स्पॅनमध्ये आपण एक्सपेक्ट करतो की आपला तो सब्जेक्ट झाला पाहिजे, परंतु समटाइम्स काही फॅमिली प्रॉब्लेम्स असतात, कधी आपण स्वतः आजारी पडतो. सो 90% 90% ऑफ टाइम टेबल मॅनेज होत नाही. तर त्या ड्युरेशन मध्ये तुम्ही काय केलं पाहिजे की टाइम टेबल बनवतानाच असं बनवलं पाहिजे की तुमचं ते त्या टाइम मध्ये फ्लेक्झिबिलिटी असली पाहिजे. म्हणजे एखादा सब्जेक्ट जर तुम्ही 4 दिवस देत असाल कम्प्लीट करायला आणि सपोज काही कारणामुळे त्याला आणखीन 2 दिवस लागले, तर 2 दिवसाचा स्पॅन तुम्ही एक फ्लेक्झिबिलिटी म्हणून तुम्ही त्या टाइम टेबलमध्ये ठेवला पाहिजे. आणि टाइम टेबल बनवताना सकाळचा स्लॉट, दुपारचा स्लॉट आणि रात्रीचा स्लॉट, या 3 स्लॉट मध्ये तुम्ही नेमकं काय टायमिंगला अभ्यास करणार आहे किंवा तुमचं अभ्यासाचं नियोजन काय टायमिंगला कुठे असणार आहे, तर या गोष्टीचं देखील तुमचं प्रॉपर नियोजन या ठिकाणी असलं पाहिजे. त्याच्यानंतर गिव्ह प्रॉपर टाइम टू ऑल सब्जेक्ट. ओके, गिव्ह प्रॉपर टाइम टू ऑल सब्जेक्ट म्हणजे काय की सगळ्याच सब्जेक्टला इक्वल वेटेज द्यायचं का, तर नाही. सॉम हा मोठा सब्जेक्ट आहे, त्याला प्रिपेअर करण्यासाठी जास्त टाइम लागणारच आहे. टॉम मोठा आहे, त्याला जास्त टाइम लागणार आहे, परंतु तोच टाइम तुम्ही आरएसी किंवा आयसी इंजिनला देऊ शकत नाही, कारण आरएसी आयसी इंजिन हे छोटे सब्जेक्ट आहेत. त्याच्यामुळं प्रॉपर नियोजन करा की तुमचा स्ट्रॉंग सब्जेक्ट कोणता आहे, सॉमला तुम्हाला किती टाइम लागणार आहे, आरएसीला तुम्हाला किती द्यायचा आहे. तर सगळ्या अशा पद्धतीने लागणारा टाइम तुम्ही डिस्ट्रीब्यूट करा. त्याच्यानंतर टेस्ट द्या की तुमचं टाइम टेबल, तुम्ही केलेला अभ्यास योग्य रीतीने चाललाय नाही चाललाय हे पाहण्यासाठी तुम्ही काय करणार, तर तुम्ही टेस्ट सिरीज देणार. आणि टेस्ट सिरीज मध्ये पण काय करणार की जे रॉंग क्वेश्चन्स आले ते पुन्हा थरोली वाचणार, त्याच्या नोट्स काढणार आणि त्यात जास्त टाइम रिवाइज करणार, जेणेकरून तुमच्या टेस्टमध्ये झालेल्या ज्या चुका आहेत किंवा जे टॉपिक तुमचे वीक राहिलेत ते तुमच्या फायनल एक्झामला वीक राहणार नाही. द स्टडी मटेरियल आणि बुक्स. ओके, मराठीसाठी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मोरा वाळंबे सर. इंग्लिशसाठी तर मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सच रेफर करेन, कारण तुम्ही प्रॉपरली प्रिव्हियस इयर क्वेश्चन जरी करून गेले तरी तुमचे इंग्लिशचे क्वेश्चन्स हे करेक्ट येतील, कारण इंग्लिशच्या पुस्तकमध्ये तरी काय आहे, नियम लिहिलेले आहेत. आता ते नियम जे पेपरला येणारे नियम आहेत तेच तुम्ही जर प्रॉपरली प्रिपेअर केले तर तुम्हाला पुस्तक वगैरे जास्त यूज करण्याची गरज नाहीये, कारण इंग्रजी आणि मराठी हे खूप मोठा सब्जेक्ट आहे आणि लँग्वेजला डील करण्यासाठी प्रिव्हियस इयर सॉल्व्ह करणं हे सगळ्यात बेस्ट मेथड आहे. त्याच्यानंतर MIDC ऍक्ट 50 पेजेसची PDF आहे, ती मी माझ्या युट्यूब चॅनल की टेलिग्राम चॅनलवरती, मी इन्फिनिटी अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवरती मी नक्कीच अपलोड करायला सांगेल. त्याच्यानंतर जीके साठी तुम्ही करंट अफेअरसाठी तुम्ही लुसंट करंट अफेअरसाठी तुम्ही मॅगझिन यूज करू शकता. आणि बाकी जो आपला स्टॅटिक डाटा आहे जीकेचा, हिस्ट्री जिओग्राफी, याच्यासाठी तुम्ही लुसंट यूज करू शकता, किंवा तुम्ही जर MPSC साठी प्रिपरेशन केलं असेल तर ते बुक्स जरी यूज केले तरी सफिशियंट आहे. आता टेक्निकलसाठी तुम्ही एखाद्या क्लासच्या नोट्स प्रेफर करू शकता, किंवा युट्यूबवरती वेगवेगळे चॅनल्स आहेत की त्याच्यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग थोरोली शिकवण्यात आलेले आहे, तर त्या चॅनलचा देखील तुम्ही हेल्प करून घेऊ शकता. सेम तुम्ही जर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा प्रॉपर अभ्यास करत असाल तर तुमच्याकडे मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या नोट्स असतील, पण इलेक्ट्रिकलसाठी तुम्ही युट्यूबचा खूप फायदा घेऊन अभ्यास करू शकता. आणि काय करायचंय की टाइम द्यायचा नाहीये, ठरवून घ्यायचं की एकच व्हिडिओ बघायचा आणि त्याच व्हिडिओमध्ये समजलं ठीक, नाही समजलं तर मी तो टॉपिक नंतर करणार किंवा तो टॉपिक मी नंतरच्याला ठेवणार. असं नाही करायचं की एक टॉपिक घेतला, युट्यूब लावलं, ह्या व्हिडिओला समजलं नाही, ह्या व्हिडिओमध्ये 50% समजलं, मग मी पुन्हा बघतो, तर नाही. तसं जर करत जाणार तर तुमचा टाइम खूप जाणार आणि तो टॉपिक तेवढ्या चांगल्याने होणार नाही, आणि त्याच्या नादामध्ये बाकीचे टॉपिक्स तुमचे वीक राहतील. सो युट्यूबला टाका, जिथं तुम्हाला कम्फर्ट झोन वाटते तो व्हिडिओ बघा, समजलं ठीक, नाही समजलं नेक्स्ट टॉपिक वरती जम्प करा. कुठल्याही एका टॉपिकला स्टक होऊन राहू नका आणि अशा प्रकारे तुमच्या अभ्यासाचं प्रॉपर नियोजन करा. आता टेस्ट का इम्पॉर्टंट आहे की तुमचं परफॉर्मन्स जज करते की तुमचा करत आलेला अभ्यास, त्याच्यानंतर तुम्ही सोडवलेले MCQ हे अप टू द मार्क आहे की नाही, किंवा तुमचा केलेला अभ्यास हा योग्य मार्गाने चाललाय की नाही, किंवा तुम्हाला काय इम्प्रुव्हमेंटची गरज आहे, हे सगळं तुम्हाला टेस्ट सांगत असते. सो टेस्ट सिरीज खूप इम्पॉर्टंट आहे तुमचा परफॉर्मन्स हे करण्यासाठी. त्याच्यानंतर टेस्ट सिरीजमुळे काय होतं, तुमचा वीक एरिया फाइंड आउट होतो आणि तुम्हाला त्याच्यावरती काम करायची संधी मिळते. आणि डोंट टेक अननेसेसरी बर्डन ऑफ अदर ब्रँच सब्जेक्ट. म्हणजे मेकॅनिकलच्या मुलांनी इलेक्ट्रिकलचं खूप जास्त बर्डन घेऊ नका आणि इलेक्ट्रिकलच्या मुलांनी मेकॅनिकलचं खूप जास्त बर्डन घेऊ नका. करत राहा अभ्यास, जेवढं समजते तेवढं समजू द्या, नाही समजलं आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आमच्याशी बोला. आपल्याकडे इलेक्ट्रिकलच्या फॅकल्टी पण खूप चांगल्या आहेत. त्याच्यानंतर मेकॅनिकलसाठी मी तुम्हाला हेल्प नक्कीच करील, तुम्हाला जे पण गोष्टी हव्या असतील त्याच्यामध्ये. तर
तुम्ही तुमच्या साईडने प्रिपरेशन चालू ठेवा आणि जेव्हा पण तुम्हाला काही अडचण वाटेल तेव्हा कमेंट सेक्शनमध्ये किंवा अकॅडमीशी संपर्क साधून तुमचे तेवढ्या पद्धतीने डाऊट क्लिअर करत चला. सो कन्क्लुजन काय आहे की मराठी इंग्लिश इम्पॉर्टंट आहे. तो जो लॉ आहे तो इम्पॉर्टंट आहे. जीके इज नॉट दॅट मच इम्पॉर्टंट बिकॉज जीके अनप्रेडिक्टेबल आहे. कोणी 6 महिने जरी प्रिपरेशन केलं तरी जीकेचे त्याचे सगळेचे सगळे क्वेश्चन्स करेक्ट येतील हे कोणी सांगू शकत नाही. सो जीकेला तेवढंच इम्पॉर्टंट द्या. त्याच्यानंतर मेकॅनिकलच्या मुलांनी स्वतःचं मेकॅनिकल 100% चांगल्याने प्रिपेअर करा. इलेक्ट्रिकलचा कोर सब्जेक्ट करा. इलेक्ट्रिकलच्या मुलांनी इलेक्ट्रिकल खूप चांगल्या पद्धतीने करा आणि मेकॅनिकलचे कोर सब्जेक्ट करा. MCQ प्रॅक्टिस सॉल्व्ह करा. टेस्ट सिरीज चांगल्याने द्या आणि अडचण आली तर आमच्या टीमला किंवा इन्फिनिटी अकॅडमीला तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला हेल्प करण्यासाठी अकॅडमी नक्कीच सगळं प्रयत्न करेल. सो अशा पद्धतीने तुमचं प्रॉपर स्ट्रॅटेजी ठेवा. सो दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. धन्यवाद.